इंद्रायणीचं पसायदान 24 मार्च रंग पावसाचं नाट्य. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक डॉक्टर कल्पना संतोष मुळावकर. रंगांना सगळं जग रंगीबिरंगी करायचं असतं, तसं सगळं जग मुळात रंगीबिरंगी असतंच. तरी रंगांना जगाच्या रंगात स्वतःचे रंग ओतायचे असतात, भरायचे असतात, रंगांचे बहर खुलवायचे असतात. सगळे रंग एकमेकांना खुलविण्यासाठीच असतात. क्वचित सापडलेल्या सुसंगतीतून तर नेहमीच जमलेल्या विसंगतीतून. विसंगतीतही संगती शोधण्याचा रंग लागलेला असतो सगळ्याच रंगांना. म्हणून आपल्या आत्म्याची मनसोक्त उधळण करत रंग भटकत असतात एकसारखे. रंगांची आत्म उधळण मुक्तपणे व्हायला लागते. आत्म्याला ध्यास असतो मुक्तीचा, कारण मुक्तीमुळं अनंताचे अवघे रंग कवेत येतात. रंगांची क्षितिज संपतात. रंगांचे संवाद अधिक बोलके होतात. रंगांची मुक्त आत्म उधळण जगाच्या रंगांना अधिक रंगीबेरंगी करायला लागते आणि जगाचे रंग अधिक भावविभोर होत रंगाच्या आत्म्यात शिरायला लागतात. रंगांचा स्वभावच असतो एकमेकांच्या आत्म्यात शिरून आत्म्यातला रंग पाऊस जागा करण्याचा. जगाच्या रंगाचा पाऊस रिमझिमायला लागतो. ही रिमझिम अचानक वादळी होते आणि अचानक हळुवार आणि अलवार हा रंग पाऊस असतो. कधी मेहंदीसारखा लावलेला, तर कधी हळदीसारखा लागलेला, कधी हिरव्या पानांसारखा सळसळलेला, कधी आसवांसारखा गहिवरलेला, कधी चांदण्यांसारखा सांडलेला, कधी काळोखासारखा मिट्ट झालेला, कधी फुलासारखा उमललेला, कधी फुलासारखा कोमजलेला, कधी सुगंधासारखा मुक्त धुंद, तर कधी धुंद मुक्त झालेला, कधी इंद्रधनुष्यासारखा ओलावलेला, कधी निष्पर्ण वृक्षाखाली भर दुपारी रणरणत असलेल्या काहिलीसारखा, कधी डेरेदार वृक्षाच्या आत्म्यात विसावलेल्या सावलीसारखा, कधी आईची आठवण करून देणाऱ्या चिरांसारखा, कधी ताजेपणाची आठवण जपत जगणाऱ्या शिळ्या भाकरीसारखा, कधी तरवारीच्या धारेराही बोथट करणाऱ्या घामाच्या पोलादी थेंबासारखा, कधी मुक्तीपेक्षाही महान ठरलेल्या परिपक्व पानगळीसारखा, कधी सर्जनाची नवी पालवी घेऊन आत्मविश्वासानं बहरून येणाऱ्या वसंतासारखा, कधी मरता येत नाही म्हणून जगलेला, तर कधी जगता येत नाही म्हणून मेलेला, कधी मरणावर मात करून जगलेला, तर कधी जगण्यावर मात करून मेलेला. हा रंगपाऊस कधी अपूर्ण असतो, तर कधी पूर्ण. रंगपावसाचे हे सगळे रंग एकमेकात गुंफलेले आणि गुंतलेले असतात. ह्या गुंतण्यात कथा गुंतलेली असते, कथेत कविता गुंतलेली असते, कवितेत संगीत निनादत असतं, ह्या निनादाला चित्र व्हायचं असतं, चित्राला चित्रातली सगळीच चित्र तेवढ्याच अधीरतेनं, तेवढ्याच गतिमानतेनं एका पाठोपाठ एक अशी चितारायची असतात. बहिणीच्या पाठीवर भाऊ व्हावा तशी चित्राच्या पाठीवर चित्र होत राहतात. आता चित्रांना शोध असतो भूमीच्या आतड्याचा. चित्रांना भूमी सापडते आणि आतापर्यंत अबोल असलेली चित्र एकमेकांशी अधीरतेनं बोलायला लागतात, स्वतःची सुखदुःख सांगायला लागतात आणि आपलं नाट्य कधी झालं हे चित्रांना, चित्रामागच्या संगीताला, संगीतामागच्या कवितेला, कवितेमागच्या कथेला, कथेमागच्या रंगपावसाला, पावसामागच्या रंगाला कळत नाही. एव्हाना तिसरी घंटा झालेली असते. रंगांचा प्रयोग रंगात आलेला असतो. प्रत्येक प्रयोगाचा रंग आजच्या जागतिक रंगभूमी दिनाला अधिक खुलवत असतो. हे खुलवणं कधी हौसेसाठी असतं, तर कधी भाकरीसाठी.